लोकसभेत मनरेगाचं जे बदललेलं नाव आहे आणि ज्याचं संयुक्त लघुरूप हे जी रामजी विधेयक मानलं जाते ते विधेयक संमत झालेलं आहे। प्रचंड गोंधळात लोकसभेत हे विधेयक मंजूर झालेलं आहे। त्यामुळे आता जी रामजी हे विधेयक ज्याच्याद्वारे एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जी आधी मनरेगा नावाने ओळखली जात होती ती आता या नावानं ओळखली जाणार आहे। ज्याचा अर्थ एकूण ते इंग्रजी आणि हिंदी शब्दांचं लघुरूप आहे। ज्याचा अर्थ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, त्याचं नाव जी रामजी असं त्याचं लघुरूप शॉर्ट फॉर्म आहे। लोकसभेचं कामकाज या गोंधळामुळे तहकूब करण्यात आलेलं आहे। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। शिवाजी, अखेर जी रामजी आता मनरेगाला रिप्लेस करणार आहे, काय घडामोडी घडतायत दिल्लीत? अगदी संसदेमध्ये मोठा गोंधळ झाला। या निमित्ताने ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी हे विधेयक मांडलं होतं आणि विधेयक मांडल्यानंतर मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे यांनी हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी केली होती। कारण या विधेयकामध्ये ज्या ठिकाणी शेतीची कामं सुरू आहेत असं राज्य सरकारला वाटेल त्या ठिकाणी 7 दिवस हे काम जे आहे ते बंद ठेवलं जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये फळबाग असो, विहीर खोदण्याचं काम असो, यासारख्या अनेक कामांसाठी मनरेगा योजनेचा वापर केला जात होता आणि आता तो वापर थोडासा कमी होऊ शकतो। कारण याचा निधी देखील, याचा वाटा जो आहे राज्याचा तो वाढवण्यात आलाय। पूर्वी फक्त राज्य सरकारचा 10% वाटा होता, आता तो 40% करण्यात आलेला आहे। 60-40 असा हा रेशो ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ग्रामसभा या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी काम पाहिजे त्या ठिकाणी ते मागणी करू शकत होते। आता केंद्र सरकारने, राज्य सरकारने अधिसूचित केलेला जो भाग आहे त्याच भागामध्ये काम मिळणार आहे। विशेष बाब म्हणजे शेतीचे जे पेरणीचे दिवस असतील त्या काळामध्ये रोजगार हमीचे जे कामं आहेत ते थांबवले जाणार आहेत। कारण जो मजूर आहे, जो श्रम करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा अधिकार असणारा जो पूर्वी होता की त्याने रोजगार हमीत काम करायचं की शेतमजूर म्हणून काम करायचं असा प्रश्न त्याच्या समोर होता। मात्र आता ते बंद करण्यात आलं आहे। कारण शेतमजुरीसाठी कामाला माणसं मिळत नाही असं मागे एकदा शरद पवार म्हटले होते, असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। म्हणून आम्ही हे सगळं केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती राज्यावरती कामाचा बोजा आर्थिक बोजा वाढल्यानं ही योजना कुठेतरी मागे पडते का हा मोठा प्रश्न आहे। पूर्वी 100 दिवस काम मिळायचं मागेल त्याला आणि ते वर्षभर असायचं। आता जे आहे ते मधल्या जे ब्लॅकआउट टाइम आहे 60 दिवस आहेत ते वगळण्यात आलेले आहेत। यामुळे देखील कामाचे दिवस कमी झालेले आहेत असा एक प्रश्न या निमित्ताने विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। राज्यावरती बोजा वाढवण्यात आला आहे, त्यामुळे या योजनेमुळे जो हेतू साध्य करण्याचा होता तो आता राज्य सरकार करणार का? कारण राज्य सरकार अर्थात शिवाजी या मुद्द्यांसह आता हा मुद्दा लावून धरणार का? केंद्र सरकार त्याची दखल घेणार का? आणि किमान अनेकदा विधेयक पार केलं तरी सुद्धा त्याच्या सूचना नंतर स्वीकारल्या जाऊ शकतात। आपण बघूया काय होतंय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।